प्रीती का छळतेस तू त्याला? तर त्याच्या फोडासारखं जपलंय त्याला. कधी त्याचं मन दुखवलेलं नाही आजपर्यंत आम्ही कुणी. साधा सरळ भोळा मुलगा आहे तो, स्वच्छ मनाचा. अतिशय प्रेमाने गिफ्ट आणले तो त्यांनी तुला, आणि काय केलंस तू? फोडलंस. प्रीती का केलं असेल तू असं? का फोडून टाकलेस ते गिफ्ट? खाली नको बघू, मान वर आणि उत्तर दे मला. बापरे, आत्या खूपच चिडलेत. त्यात प्रीतीताई पण गप्प आहे. तिला राग आला तर हे सगळं भलतीकडे जाणार नाही. नाही नाही नाही, हे होता कामा नये. मला काहीतरी करायला हवं. आता जिजू, ते गिफ्ट ताईकडनं नाही, माझ्याकडनं फुटलंय. कसं शक्य? तू मीटर इथं आत्ताच वर गेली होती ना? एवढ्यात एवढं सगळं झालं? नाही 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 नाही, काहीतरी गडबड आहे. जितकं मी हिला ओळखतो ती चुकून असं काही करणार नाही, आणि जरी केलंच तरी लगेच बोलली असती. एवढ्या वेळाने का सांगितलं असतं? ते मी काय झालं, मी ताईला पर्स द्यायला आले घाईघाईत, आणि घाईघाईत ना माझाच धक्का लागला आणि ते खाली पडलं. जिजू माफ करा, मला तुमचे इमोशन्स कळत आहेत, पण यात ताईची काहीच चूक नाहीये. चूक माझी आहे. ज्योती, या अशा सगळ्या घडणाऱ्या प्रकाराला फक्त तूच जबाबदार असतेस कायम? एवढी निष्काळजी आहेस तू? आत्या माफ करा मला. माझ्यामुळे जे काही झालं त्यामुळे तुम्ही सगळे दुखावलात, पण परत असं नाही होणार याची काळजी घेईन मी. माफी मागितली की झालं सगळं. सगळ्यांनी माफ करून टाकायचं लगेच. पण ज्योती, जी वस्तू गेली ना ती कायमची गेली, परत नाही येत ती. आत्या, तू इकडे इकडे हे बघ, लक्षात घे. आता कळलंय ना की यात कोणाची चूक नाहीये, आणि चूक जर कोणाची असेल ना तर ती परिस्थितीची आहे. सोडून दे. हे बघ, चुकून घडलंय एवढं तर कळलंय ना आपल्याला. प्रीती वहिनीची यात काहीही चूक नाहीये, त्यामुळे तू यात पुढे नकोस, कळलंय ना? अरे प्लीज, तू पण जरा शांत होशील का? एखादी वस्तू फुटल्याने काय नवरा बायकोतलं प्रेम कमी होतं का? आणि धक्का लागून फुटली आहे ती वस्तू, म्हणून तू तिला जबाबदार. मला एक सांग, उद्या जर का खिडकी उघडी असली असती आणि वाऱ्याने पडलं असतं तर काय मग कोणाला जबाबदार धरलं असतं? होतात चुका माणसाकडून, सोडून दे ना. आत्या बघ, खरं तर चूक माझीच होती. हा म्हणजे मी ते फुटलेलं गिफ्ट बघितलं आणि तसंच परत आलो. मी जर आज जाऊन त्यांच्याशी बोललो असतो ना तर ही वेळ आलीच नसती ना. हे बघ, माझा गैरसमज झाला त्यामुळे तुझा पण झाला. हां, जाऊ दे ना. हां प्लीज. आत्या, कळतंय का तुला? आत्या, जिजू, मी परत एकदा तुम्हा सगळ्यांची माफी मागते. आय एम रिअली व्हेरी सॉरी. येते मी. बस. वा, आज तर सुंटी वाजून खोकला गेला. मी तर काहीच न करता या ड्राम्यामधून सुखरूप बाहेर पडली. आता ज्योतीने जे काही स्वतःच्या अंगावर घेतलंय तीच स्टोरी आपण पुढे कंटिन्यू करूया. मीटर, तू जरी सगळ्यांना पटवून दिलं असलंस ना की हे गिफ्ट तुझ्याकडून फुटलंय, तरी तुझी ही ऍक्टिंग मी बरोबर पकडली आहे. मला माहिती आहे ते गिफ्ट तू फोडलेलं नाहीयेस.
ही कशी साडी कशी फाटली गेली? कुणी फाडली आहे उत्तर हिच्याकडे? मी सांगते ना, तूच फाडलीस साडी. मी आल्या आल्या स्वराजने मला सरप्राईज गिफ्ट दिलं होतं, पण चुकून ते माझ्या हातातून पडलं आणि फुटलं. आता काचेची वस्तू आहे, पडली तर फुटणारच ना. सुलोचना आत्या खरंच बोलतायत. प्रीतीताईचं लग्न ठरल्यापासून ते आतापर्यंत प्रत्येक प्रसंगात नेहमी काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स आलेत आणि त्यातून ताईने कधीच नमतं घेतलं नाहीये. मला आत्ताच्या आत्ता प्रीतीताईशी याबद्दल बोललंच पाहिजे. याचा काहीही करून मोक्ष लावावाच लागेल. मस्त सुरुवात झाली आहे दिवसाची. म्हणजे द्यायचा तसा त्रास मी दिलाच आहे आणि निवांत ह्या सगळ्यातून बाहेर सुद्धा पडली. ज्योतीने ऐन वेळेस मला वाचवलं. पण हा स्वराज किती बालिश आहे हा. त्याच्या बुद्धीची वाढ झालीच नाही वाटतं. काय गरज होती एवढी छोटी गोष्ट त्या सुलोचनाला जाऊन सांगायची? ती सुलोचना पण मला खूप बोलली आहे. मी त्याचा बदला नक्कीच घेईन. एक क्षण सुद्धा या घरातल्या कुठल्याही माणसाला शांत बसू देणार नाही. ज्योती, तू परत का आलीस? ताई मला खरं खरं सांग, तुझ्या मनात नेमकं काय चाललंय? तू काय विचार करतेस हे मला नाही कळत आहे. हे बघ, त्या आत्या म्हणतात तसं सगळ्या चांगल्या प्रसंगात वाईटच घडतंय अगं. आणि प्रत्येक वेळी असा योगायोग कसा असू शकतो? तुला नक्की काय म्हणायचंय? ताई मी शांतपणे विचारते, तूही शांतपणेच उत्तर दे. तुला चांगलं माहितीये मी कशा बाबतीत बोलते. जेव्हा जेव्हा अशा घटना घडल्यात तेव्हा प्रत्येक वेळी सेंटर ऑफ पॉइंट तूच आहेस. अगं मग सगळ्यांसमोर जाब विचारणारच ना तुला. प्रत्येक वेळी मी नाही येणार आहे वाचवायला तुला. एक मिनिट, आत्ता सुद्धा मी तुला वाचवायला ये म्हणून बोलले नव्हते. आणि तुला काय वाटतं मी माझं घर सांभाळू शकत नाही? मला माणसं कळत नाही? हे बघ ज्योती, माझ्या आयुष्यात लुडबुड करणं बंद कर. मी माझं घर नीट सांभाळू शकते. प्रत्येक वेळेस मला तुझी गरज नाही आहे. हो का? मग द्यायचं ना उत्तर खाली. मान खाली घालून का उभी होतीस? उत्तर होतं ना तुझ्याकडे, मग द्यायचं. होतं ना. जे घडलंय ते खरं खरंच सांगितलं असतं. मला घाबरायची काय गरज आहे? साधं सोपं गणित. काचेची वस्तू जर खाली पडली तर फुटणारच ना. हे एवढं जगावेगळं लॉजिक लावण्यासारखं काही नाही याच्यात. या ज्योतीचं पण अति चाललंय आता. अजून मी हिला सहन करू शकत नाही. अजून जर काही बोलली ना काही तर माझ्या तोंडून सगळं सत्य निघेल. ताई अगं तू असं का करतेस मला काहीच कळत नाहीये. तुझ्या मनात नेमकं काय आहे अगं? हे बघ ताई, या घरातली माणसं तू समजतेस तशी अजिबात नाहीयेत अगं. ती खूप हळवी आणि प्रेमळ आहेत. ताई अगं, यांनी तुला एवढ्या मोठ्या मनाने स्वीकारलं याची थोडी तरी जाणीव ठेव.